नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने नुकतंच मराठी उद्योजकता दिवस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस AI या विषयावर ख्यातनाम विचारवंत श्री अच्युत गोडबोले यांनी आपले विचार व्यक्त केले. भविष्यामध्ये AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कशा प्रकारे क्रांतिकारी बदल घडतील या विषयावर श्री अच्युत गोडबोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आज जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे निर्माण झालेलं जे सो कॉल्ड वेड आहे, ते वेड निर्माण कसं झालं याच्याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे. त्याचे काय परिणाम होणार आहेत ते सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर ChatGPT हा जो प्रकार आहे त्याला माझ्या एका फॅननी माझ्यावर कविता करायला सांगितली. तर मी ती कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ते 5 का 6 सेकंदात त्यांनी ती कविता केली. ती कोणालाही कविता करू शकतो. तुम्ही कुठलंही नाव द्या लगेच की तू किती चांगला आहेस वगैरे असं काही तू बोलतो म्हणजे पण ChatGPTला आत्तापर्यंत जो काही संपूर्ण डेटा दिलास म्हणजे टेक्स्ट, आता ते मल्टी मॉडल येत आहे, इमेज व्हिडिओ सगळं, पण त्याला टेक्स्ट संपूर्ण विकिपीडिया, संपूर्ण इंटरनेट, सगळ्या इंग्लिशच्या कादंबऱ्या, इव्हन मराठी जे काय सगळं डिजिटल आहे ते सगळं त्याला इनपुट म्हणून दिलेलं असतं. ते कसं करतं हे मी थोडक्यात अगदी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मुख्य म्हणजे त्याच्यावरनं ते शिकतं. आता उदाहरणार्थ माझ्याविषयी त्यांनी कविता करायला सांगितली तर नुसती जनरल आपलं तू किती चांगला अमुक तो वगैरे, ते खरंच आहे मी चांगलाच आहे, पण मुख्य म्हणजे पण तू किती चांगला वगैरे असं थापाथपी करत नाही. तो माझ्याविषयी माझा बायोडेटा, मी आता एवढी पुस्तकं लिहिली, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, मॅथमॅटिक्स, सायन्स वगैरे असं सगळं, या सगळ्याचा त्याने अभ्यास केलेला आहे. ChatGPT शिकला आहे तो. म्हणजे डेटावरनं शिकणं म्हणजेच मशीन लर्निंग. मशीन लर्निंगचा एक भाग म्हणजे डीप लर्निंग, डीप लर्निंगचा एक भाग म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्स. त्याची रूपं म्हणजे ChatGPT, ग्रॉक आणि जेमिनी वगैरे अशी. हा त्यातला सिक्वेन्स आहे. आणि हे सगळं AIच्या खाली आहे. पण म्हणजे AIमध्ये मशीन लर्निंग, मशीनमध्ये डीपमध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल्स, त्याच्यामध्ये ChatGPT वगैरे. तर आता ह्यामध्ये तो शिकला हे सगळं टेक्स्टवरनं. तो शिकतो म्हणजे काय करतो हे मी सांगणार आहे. मी तर डिमिस्टिफाय होईल थोडंसं. पण त्यांनी शिकून माझ्यावरती कविता केली. त्यात म्हणजे बघा की ती नुसती कोणीही कशीही कविता करावी अशी नव्हती. त्यांनी जी कविता केली, अच्युत गोडबोले ज्ञान का सागर, अच्युत गोडबोले नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई मात, मेहनत से खुद की राह बनाई वगैरे. संगणक, गणित, अर्थशास्त्र गहरे हे सगळं पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे तेरी लेखनी के उजाले हे तेरे, कठीण विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले. अशा तऱ्हेने सगळं. सगळ्यात शेवटी अच्युत गोडबोले सलाम तुझे, तरी विचार तेरा नाम तुझे. म्हणजे माझ्या पुस्तकं, माझे विषय सगळ्यांना जोडून त्यांनी ती कविता केली चक्क. उद्योग करत असताना उद्योजकांना मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक ताणतणावांना सामोरं जावं लागतं. नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर राजेंद्र बर्वे यांनी उद्योजकांनी आपलं मानसिक स्थैर्य कशा पद्धतीने ठेवावं या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं. मुख्य मुद्दा असा आहे की कोणत्याही इंडस्ट्रीकरता, व्यवसायाकरता आपण म्हणतो की कशाची गरज आहे, ते मटेरियलची, मेथडची, मनीची, मॅटरची गरज आहे. पण सगळ्यात मोठी गरज जो न उच्चारलेला एम आहे तो म्हणजे माइंड. तर उद्योजकाचं मन आणि सर्वसामान्य मन याच्यात फरक असतो, हे उद्योजकाने कायम लक्षात ठेवलं पाहिजे. उद्योजकाचं मन हे त्याने सगळ्यात जपण्याची गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी परत आणता येतात, फक्त जर तुमचं मन विस्कटलेलं असेल तर मात्र ते मन ठिकाणावर आणण्याकरता बराच काळ लागतो. ते ठिकाणावर येऊ शकतं, पण ते शक्यतो ठिकाणावर राहावं असा जास्तीत जास्त प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. मला येथे येताना विचारले एका मित्राने, तू उद्योजकांच्या सभेमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंटवरती बोलायला जाणार आहेस का?
तर म्हटलं माझं ऑब्जेक्शन या गोष्टीला आहे की स्ट्रेस, मानसिक ताणतणाव याच्यावरती फक्त निगेटिव्हच बोललं जातं. आपल्या लक्षात येत नाही की मानसिक तणाव ही एक हेल्दी, निरोगी गोष्ट आहे. तुमच्या मनावरती सातत्याने असे संस्कार केले जातील की मानसिक तणाव म्हणजे तुमची प्रकृती खराब होणार. हे अर्धसत्य आहे. मानसिक तणाव ही एक रियालिटी आहे, हे एक वास्तव आहे. पण या वास्तवाकडे आपण कसं पाहतो हे तणावापेक्षा अधिक महत्वाचं आहे. तणावाच्या परिस्थितीपेक्षा तणावाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातनं पाहतो हे खूप महत्वाचं आहे. आता याचं कारण सांगतो की याच्याकरता आपण स्वतःला का जपलं पाहिजे. याचं कारण असं आहे की आपण मनाचा अभ्यास करतो, मेंदूचा अभ्यास करतो, तिथली एक गोष्ट पटकन लक्षात येते. ते म्हणजे आपल्या मनामध्ये आणि विशेष करून आपल्या मेंदूमध्ये एक निगेटिव्ह बायस आहे. आपलं मन सातत्याने आपल्याला धोक्याचा इशारा देत असतं, हे विसरून चालणार नाही. अनेकदा पॉझिटिव्ह विचार करा, होकारात्मक विचार करा, ह्याची टॉक्सिक पॉझिटिव्हिटी तयार होत चालली आहे समाजामध्ये. काश्मीरमध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभा करणाऱ्या सुमेधा योगेश ह्या देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनी हे संपूर्ण कार्य करत असताना आलेले अनुभव उपस्थितांसमोर विशद केले. सादर करीत आहोत एक झलक. एक सामान्य मध्यमवर्गीय शिक्षिका आपल्या समोर आहे. हे कसं शक्य झालं हे स्वतःकडे जेव्हा आपण वळून बघतो ना, तेव्हाच असा प्रश्न पडतो की हे कुणामुळे, कसं. आणि तिथे माझे आध्यात्मिक गुरु मला मार्गदर्शन करतात की काम करायचे. प्रश्न असा होता की मला तो विषय आणि ह्या ज्या क्षेत्रात मी हे काम उभं करू शकली आहे त्या क्षेत्राविषयी, त्या विषयाविषयी शून्य ज्ञान, अनुभव नाही, कोणतंही ट्रेनिंग नाही. पण तो प्रश्न हा माझा. आपलेपणा वाटणं, आतून प्रेरित होणं आणि स्वतः पलीकडे जाऊन गिव्ह अँड टेक हा जो जीवनाचा प्रवास आहे ना, त्याच्या पलीकडे मला जायचं होतं की आयुष्यामध्ये एक विचार आणि एक कृती अशी नक्की असावी की जिथे मला काही नको आहे. आणि हाच तो प्रवास होता, मी ज्याचा शोध घेत होते. असंच काम मला करायचं होतं की ज्यातनं रिटर्न्सची माझी काही अपेक्षाच नव्हती, ते फक्त स्वाहा. आणि जेव्हा आपण स्वाहा म्हणून करतो ना, तेव्हा त्यात स्वतःची आधी संविधा अर्पण केलीच पाहिजे. मग मी काय करू शकते हा माझा प्रश्न होता. बाय प्रोफेशन शिक्षक, समोरची मी पिढी बघत होते, त्यांचे आयडॉल्स प्रत्येक क्षेत्राविषयी आदर व्यक्त करून बोलते. दुर्दैवाने त्यांचे आयडॉल्स असे होते की फक्त सिने क्षेत्र, क्रिकेटियर्स आणि राजकारणी. ही माणसं वाईट आहेत का असं अजिबात मी म्हणत नाही. पण आपल्या आयुष्यामध्ये स्वतः आधी आणि स्वतः पलीकडे जर राष्ट्र सर्वप्रथम म्हणून जगण्याची प्रेरणा आणि भविष्यातला भारत जर घडवायचा असेल तर अमक्यानी हे करावं, तमक्यानी हे करावंपेक्षा मी काय करावं. त्यामुळे मी प्रश्नांवर निर्माण करण्यावर मी काम करत नाही, ते मला सोल्युशन्सवर काम करायला आवडतं आणि ते जास्त गरजेचं आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर दुसऱ्याला क्रिटिसाइज करण्यापेक्षा मी स्वतःला क्रिटिसाइज करणं पसंत करते. जसं मी म्हटलं, पुढच्या पिढी, भविष्यातला भारत आम्ही म्हणतो हे कुणी करावं, हे शाळेनी करावं, हे कॉलेजनी करावं, हे कुटुंबानी करावं, हे समाजानी करावं. मग त्यातलाच एक घटक मी नाही का, मग मी काय करावं. मग माझ्या वाचनाचे आवडीचे विषय जे पॅरलल, एक परमार्थ आणि एक सेवा. मग देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं मी देणं लागते. हे जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माझ्या मनावर रुजवलेले संस्कार, मग मी कोणत्या मार्गाने ह्या राष्ट्राचं देणं देऊ शकते. अगदी आवर्जून नमूद करू इच्छिते की आपण सगळेच चांगले आहोत, पण आपण कुठे मागे पडतोय जे मला इतक्या वर्षाच्या अनुभवातनं असं वाटतं. कुठेतरी राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा आणि राष्ट्रप्रेम हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेले नाही आहेत. असं का जाणवतं, कारण जो माझा अभ्यास, जो अनुभव सांगतो त्यानुसार इंग्लंडचे हाय कमिशनर जेव्हा भारतात येतात तेव्हा ते आपल्या भारतात आल्यानंतर
त्यांच्या देशाकडनं दिला जाणारा शौर्याचा सन्मान असतो व्हिक्टोरिया क्रॉस, त्या सैनिकांची पहिली भेट घेतात. फ्रान्सचे अँबॅसेडर जेव्हा भारतामध्ये येतात तेव्हा ते पहिल्यांदा पॉंडेचेरीला जातात. असं का बरं? आणि आपण भारतीय जेव्हा युरोपला भेट देतो तेव्हा आपण पहिलं नाईट क्लबला भेट देतो. मग कुठंतरी ह्या मानसिकतेमध्ये काहीतरी गणित चुकतायत असं मला वाटतं. मुंबई दर्शनची बस जी फिरते ना, ती मुंबई दर्शनची बस शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर थांबते. म्हणजे आपली मानसिकता ह्याच्यातनं प्रतीत होत असते. असं नाही त्यातनं काय मिळतं किंवा आयुष्याच्या वेळेचा आपण काय सदुपयोग करतो. आपल्या सगळ्यांचे लाडके लेखक पु ल देशपांडे हे जेव्हा राजस्थानामध्ये गेले होते तेव्हा ते सगळं पाहत असताना तिथला गाईड त्यांना सांगत होता, यहाँ तो गाइड फिल्म का शूटिंग हुआ था, अमकं तमकं. पु ल देशपांडे म्हटले, हाँ मैंने तो सुना था यहाँ कोई राणा प्रताप करके राजा हुआ था. हाँ लेकिन वो पुराना हो गया. आपण कशी मानसिकता आहे आपली? आपल्याला जर राष्ट्र सर्वप्रथम म्हणायचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचंय, तर ते शिवतत्व आपण आपल्यात आणतो का? आणि म्हणून म्हणते ना की आयडिओलॉजी बोलण्यात नसावी. वक्तृत्व उत्तम आहे, पण वक्तृत्वाला कर्तृत्वाची साथ नसेल आणि कर्तृत्वाला दातृत्व नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. आणि हे सगळं माझ्या या दोन्ही सद्गुरूंनी मला त्या 2 पट्टीमध्ये मी स्वतःला ठेवल्यामुळे ते मला सतत असे जागं करत असतात की बोलतेस तशी जगतेस का, बोलतेस तशी वागतेस का, उभारणारेस का आयुष्यामध्ये. आणि म्हणून मी माझं स्वतःचं जीवनच एका सैनिकाशी जोडून घेतलं. आणि वाचन सतत जे सुरू होतं आपल्या सगळ्या भारताच्या सीमा, भारतापाशी आजपर्यंत झालेली सगळी युद्ध, सैनिकांचं जीवन, हे वाचता 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 माझ्या वाचनात आलं जगातली सर्वोच्च रणभूमी सियाचेन. मी आवर्जून प्रत्येक ठिकाणी हा उल्लेख करते, मी चीन म्हणत नाही आहे, माफ करा, सियाचेन म्हणते. आणि आपल्या राष्ट्रामध्ये ह्या सैनिकांमुळे आपण जय जवान जय किसान, किसानाविषयी बोलायचा माझा विषय नाही आणि हे व्यासपीठ नाही आता. मग जय जवान, त्या सैनिकाचा विचार कोण करणार? त्या सियाचेन भूमीविषयी वाचल्यानंतर अस्वस्थ झाले. जगातली सर्वोच्च रणभूमी की जिथे वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 80 किलोमीटर पर आवर आहे, काही फुटांवरचं दिसत नाही आहे, चिल ब्लेन, फ्रॉस्ट बाईट, मेमरी लॉस, वेट लॉस, नो ब्लाइंडनेस. आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी म्हणून की काय, तिथं हवेमध्येच हाय अल्टिट्यूड मिळेल, ऑक्सिजनचं प्रमाण अत्यंत विरळ. आणि तिथं श्वास घेणं, जिथं 1 स्टेप 1 ब्रेथ ही त्यांची जीवनशैली आहे, तिथं आपले सैनिक आपल्यासाठी लढत आहेत. आणि मी त्यांच्याविषयी काय, माझ्या मनात काय आहे? मला काही नाही. मग सैनिकांविषयी आदर निर्माण व्हायला किंवा राष्ट्रभक्ती निर्माण व्हायला 15 ऑगस्ट 26 जानेवारी भारत माता की जय का त्याच्यासाठी उरी आणि पहलगाम व्हायला पाहिजे? ह्याची वाट बघायची का आपण? त्यांच्या सेवेचा सन्मान आपल्या राष्ट्रामध्ये बघा, शिक्षण, दिव्यांग, पर्यावरण ह्या सगळ्यावर कामं होत आहेत सेवा म्हणून. पण सैनिकांचा विचार केला जात नाही, कारण त्यांना आम्ही गृहीत धरलेलं आहे. आणि म्हणून या सेवेला सुद्धा सैनिकांच्या आपण लष्करच्या भाकरी एक अशा छान पद्धतीने सहज बोलून टाकतो, गृहीत धरणं. आणि या सैनिकांचे मी भारताच्या सगळ्या सीमारेषा आपण जर अभ्यास केल्या तर तिथल्या नैसर्गिक प्रतिकूलता टोकाच्या ज्या आहेत, ती टोकाची प्रतिकूलता जगातल्या सर्वोच्च रणभूमीला आहे. आणि श्वास न घेता हे लढतायत आपल्यासाठी. जो श्वास मला इथे सहज उपलब्ध आहे, जी गोष्ट सहज मिळते आणि ज्याची किंमत मोजावी लागत नाही, त्याची किंमत आपल्याला राहतही नाही. मग त्या श्वासाचं मोल त्यांच्या, कारण तिथं होणाऱ्या कॅज्युअलिटीज ह्या लॅक ऑफ ऑक्सिजनमुळे इथं आत्माराम परब आहेत. त्यामुळे मी काही त्याच्यावर बोलायला हवं का नाही हे योग्य होणार नाही, पण ज्या क्षेत्रामध्ये ही सेवा करू शकले त्या अनुभवावरून सांगते. मग त्या श्वासासाठी मी काय करू शकते? केवळ आतमध्ये प्रश्न घेतला आणि 4 वर्ष फक्त मी कारण माझ्या नवऱ्यापाशी माझा हा हट्टच होता की ह्याच्यावर मला काम करायचे, बाकी वाटेल ते होऊ देत. मग 4 वर्ष अभ्यासातनं जे उत्तर समोर आलेलं होतं ते होतं ऑक्सिजन जनरेशन प्लांट अँड रिफिलिंग सेंटर अशी एक यंत्रणा आपण नक्कीच सुरू करू शकतो. पण ती सुरू करण्यासाठी मनात येणं आणि तो विचार प्रत्यक्षात आणणं ह्याच्यातलं जे अंतर होतं ना, त्याची गणितं समोर आल्यावर मात्र खिशात नाहीत 2 रुपये आणि उडी होती 2.5 कोटीचं स्वप्न होतं. आणि हे 2.5 कोटी माझ्यासारखी मध्यमवर्गीय स्त्री कुठनं पण तुम्हाला सांगते, या प्रवासामध्ये एकदा सुद्धा माझ्या मनामध्ये कसं शक्य आहे, तुला जमेल का, काहीतरी वेडेपण आहे, अजिबात माझ्या मनात नकारच आला नाही.
तिथे सावरकर. आणि तिथे ती संघर्षाची पहिली सुरुवात झालेली होती की 2.5 कोटी कुठनं आणणार होते मी. कुठलीही बँक मला कर्ज देणार नव्हती, कुठल्याही कंपनीकडे मी CSRसाठी अपील केलेलं नव्हतं, आणि काय बेसवर माझ्यावर विश्वास लोक ठेवणार होती. तिथे माझे पुन्हा आध्यात्मिक गुरूंनी मला मार्गदर्शन केलं, तुला काम करायचं आहे, आतला विचार शुद्ध. म्हणून राष्ट्रपुरुषनं त्यांचा विचार जगणं, माझं जगणं म्हणजे मी सावरकरांना अंशात्मक जगण्याचा केलेला हा प्रयत्न आहे, अंशात्मक. कारण 2.5 कोटी उभारण्यासाठी मला आधी लोकांच्या मनापर्यंत पोचायचं होतं, सगळ्यात अवघड ते आहे. मग मी ती माझी झोळी खांद्याला अडकवली आणि माझ्या पावन भिक्षेला सुरुवात झाली. शिवसेना विभाग प्रमुख मुकेश ठोंबरे यांचा 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी काल सकाळी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये 150 फळझाडांचं वाटप केलं. तसंच घोडबंदर परिसरामध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या एकविरा मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. सायंकाळी ठाण्यातील कासार वाडवली येथील हरीश लंच होम या ठिकाणी मुकेश ठोंबरे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस त्यांचे मित्र त्याचप्रमाणे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना विभाग प्रमुख ठोंबरे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सामाजिक कार्य करत आहेत. मुलांना विविध खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध खेळांच्या स्पर्धा, ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी विविध उपक्रम, गोरगरिबांना सातत्याने मदत, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेऊन अग्रेसर असणं अशा त्यांच्या कामाची मोठी जंत्री आहे. काल शिवसेना परिवारातले अनेक मान्यवर श्री मुकेश ठोंबरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं. नमस्कार. आज मी माझ्या वयाच्या 50व्या वर्षात पदार्पण करत आहे, म्हणून माझ्या परिवाराने आग्रह केला की आपण थोडं मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा करूया आणि सर्व मित्र आणि परिवारांना बोलूया. त्याकरिता मी सगळ्या मित्र परिवार इथे उपस्थित आहेत, सर्व येऊन मला आशीर्वाद देत आहेत. तर मी खरोखर सर्वांचा खूप आभारी आहे. हा छोटासा कार्यक्रम जरी असला तरी हे करण्यामागे खूप कष्ट गेले. माझे जे नातेवाईक आहेत, छोटे लोक आहेत, त्यांनी खूप कष्ट घेतले, मोठ्यांनी खूप कष्ट घेतले. काही परिवारातल्या लोकांनी जेवण बनवण्यासाठी मदत केली, काहींनी हे सगळं उभं करण्यासाठी AV बनवण्यासाठी मदत केली, सगळं केलं. आजचा दिवस सुरुवात सिद्धिविनायकांचं दर्शन घेऊन केले. सपत्नीक आम्ही सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही आल्यानंतर 150 झाडं आम्ही आदिवासी जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये शेती करतात त्या लोकांना 150 झाडं आम्ही आज दिले, जेणेकरून झाडं जी तिथे कत्तल होत आहे नॅशनल पार्कमध्ये ते कुठेतरी त्याला कमी होऊन झाडं वाढावी त्या भागामध्ये. आपण शहरामध्ये आपण अर्बन फॉरेस्टेशन करतो, बाकी सगळं करतो, पण मग जिथे खरोखर त्याची गरज आहे तिथे नाही होत. तर कुठेतरी ते वाढायला हवं आणि जंगली झाडं त्यांना नको असतील म्हणून बहुतेक काही लोक तोडत असतील, तर फळझाडं मी दिली, जेणेकरून त्यांना फळं मिळतील, त्यांना उत्पन्नाचं साधन होईल आणि ग्रीन कवर अजून डेन्स होईल, त्यासाठी आपण झाडं दिली. त्यानंतर माझ्याच घरच्या प्लॉटमध्ये आम्ही एकविरा देवीच्या मंदिरासाठी भूमिपूजन केलं. तर मंदिर आम्ही लवकरच बांधणार आहोत. ऐंशी 80% समाजकारण, 20% राजकारण हा मंत्र जपत आयुष्यभर जनसेवेसाठी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं असे आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना गुरुपौर्णिमेनिमित्त श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने विनम्र अभिवादन. पुनश्च एकदा धर्मवीर आनंद दिघे साहेबांना गुरुपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने विनम्र अभिवादन. तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा, तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे विश्वासू सहकारी शिवसेना सचिव श्री राम रेपाळे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिवसेना वागळे विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर आणि ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवा समितीचे माजी सभापती श्री दशरथ यादव आणि तमाम शिवसैनिक. पुनश्च एकदा सन्माननीय श्री राम रेपाळे साहेबांना वाढदिवसाच्या
श्री दशरथ यादव यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या पत्नी लता एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका मनीषा कांबळे आणि ज्येष्ठ शिवसैनिक श्री सचिन कांबळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तमाम शिवसैनिकांचं मायेचं छत्र, तमाम शिवसैनिकांच्या मार्गदर्शक लता एकनाथ शिंदे यांना पुनश्च एकदा माजी नगरसेविका मनीषा कांबळे आणि ज्येष्ठ शिवसैनिक सचिन कांबळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेना विभाग प्रमुख श्री मुकेश ठोंबरे साहेब आपणास सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने घोडबंदर रोड परिसरामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे माननीय श्री मुकेशजी ठोंबरे साहेबांना पुनश्च एकदा सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू शिलेदार श्री रामभाऊ रेपाळे यांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका मनीषा कांबळे आणि ज्येष्ठ शिवसैनिक श्री सचिन कांबळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा शिवसेनेचे सचिव श्री रामभाऊ रेपाळे यांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका मनीषा कांबळे आणि ज्येष्ठ शिवसैनिक सचिन कांबळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तमाम शिवसैनिकांचं आराध्य दैवत आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या वतीने विनम्र अभिवादन. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये शिवसेनेची भगवी पताका डौलाने फडकवण्यात सिंहाचा वाटा असलेले गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना पुनश्च एकदा
शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन. धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणं हेच खरं गुरुपूजन ठरेल. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणाऱ्यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या शस्त्रबळ अधिक होतं, पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला. कारण भगवंत आणि गुरुतत्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्यांबरोबरच असतो. आजही गुरुतत्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणं आवश्यक आहे, असं आवाहन सनातन संस्थेच्या सौभक्ती गैलाड यांनी ठाण्यातील CKP सभागृहात बोलताना केलं. सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळेस मोठ्या संख्येने सनातनचे साधक उपस्थित होते. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, तसेच गुरुकार्याचा संकल्प करण्याचा दिवस. आज या गुरु परंपरेमुळे राष्ट्र रक्षणाचे आणि धर्मजागृतीचे कार्य आतापर्यंत होत आले आहे. भारताची ही महान देणगी आहे जगाला की गुरु शिष्य परंपरेमुळे किती महान कार्य घडू शकते. त्यासाठीच आपण सुद्धा राष्ट्र, न्याय आणि धर्म याच्यासाठी झोकून देऊन कार्य करायला पाहिजे. आतापर्यंत आपण पाहत आलो आहोत की अधर्माची संख्याबळ आणि शस्त्रबळ हे कितीतरी अधिक प्रमाणात होते. धर्माची संख्याबळ आणि शस्त्रबळ हे कितीतरी कमी होतं, पण तरीही अंतिम विजय हा धर्माचाच झालेला आहे. कारण भगवंत आणि गुरुतत्वाचा आशीर्वाद हा कायम धर्माच्याच बाजूने असतो. म्हणूनच आपण सगळ्यांनी धर्म प्रसार आणि धर्म प्रचाराची सेवा करणं हे आवश्यक आहे. वर्तकनगर येथील साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त साईनाथ सेवा समितीच्या वतीने आज विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. भक्तांचा ओघ लक्षणीय होता. पहाटेपासून मंदिरात काकड आरती, अभिषेक, गुरुपूजनाचे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने उजळून निघालं होतं, तर संध्याकाळी साईबाबांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. विविध कार्यक्रम श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नियोजित करण्यात आले असल्याची माहिती या निमित्ताने श्री मिलिंद नैबाक्कर यांनी सांगितलं. बळीभाई नैबाक्कर यांनी या उत्सवाची सुरुवात केली. आता संस्थेचे सल्लागार आमदार श्री संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ सेवा समिती सर्व कार्यक्रम साजरे करत असते, असं श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष श्री मंगेश बळीभाई नैबाक्कर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. साई भक्तांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भजन, कीर्तन, नामस्मरणाचे विविध कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समिती मध्ये आज गुरुपौर्णिमेनिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नैबाक्कर यांना अभिवादन करून आज सकाळपासूनच पहाटेपासून आज बाबांची पहिली काकड आरती झाली. त्यानंतर बाबांचे मंगल स्नान झाले. त्यानंतर बाबांची महापूजा करण्यात आली. त्याचनंतर सत्यनारायणची पूजा झाली असून ठीक 12 वाजता साईबाबांचा भंडारा करण्यात येणार आहे. तसेच संध्याकाळी साईबाबांची पालखी वर्तकनगर परिसरातून काढण्यात येणार असून संध्याकाळी 8 वाजता पुन्हा एकदा साईबाबांचा भंडारा होणार असून ह्याच दरम्यान जवळजवळ कल्याण, डोंबिवली तसेच मुंबईवरून काही पालख्या रामनवमी आज गुरुपौर्णिमेनिमित्त येणार असून या सर्व पालख्यांची व्यवस्थितरित्या सोय श्री साईनाथ सेवा समितीतर्फे करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आजचा दिवस गुरुपौर्णिमेनिमित्त साजरा करण्यात येणार आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं
वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खडन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.